आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद निर्माण झालाय। रोहित पवारांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। आधी भाजप प्रवक्त्या, आता हायकोर्टाच्या न्यायाधीश असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 2024 सालीच राजीनामा दिला। नवनाथ बन राज्याच्या राजकारणामध्ये 2 वर्षापूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावरती नेमणूक करण्यात आलेली आहे। तर सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे। आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर वादाला तोंड फुटलंय। सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तींची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं आहे असं मत आमदार रोहित पवार यांनी मांडलंय। त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय। रोहित पवार यांची सकाळी राष्ट्रवादी भवन इथे सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। नेमकं काय ट्विट केलेलं आहे रोहित पवार यांनी पाहूयात। सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे। याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरती दूरगामी परिणाम होईल। केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। सत्तेवर कोणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, तसंच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलं आहे असं म्हणत रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे। 6 जानेवारी 2024 लाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला। तरीही खोट्या हव्यासा पोटी रोहित पवार अशा पद्धतीचे आरोप केलेत। 6 जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरती साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे। असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे।